नमस्कार. मी गणेश बारकुल, उपसरपंच ग्रामपंचायत येरमाळा. चैत्र पौर्णिमा येडेश्वरी देवीची यात्रा सन 2026 या वर्षीची यात्रा 2 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भरत आहे. त्याकरिता ग्रामपंचायत कार्यालय येरमाळा या यात्रेसाठी पूर्ण सज्ज राहून पूर्ण नियोजन व तयारी मोठ्या पद्धतीने करत आहे आणि या वर्षीची तयारी जवळपास 100% पूर्ण झालेली आहे. या नियोजनामध्ये प्रामुख्याने पाणी व्यवस्था, लाईट व्यवस्था, त्याच्यानंतर आरोग्य व्यवस्था, लोकांच्या सोयीसुविधा आणि दुकानदार जे आमराई परिसरामध्ये दुकानदार आणि स्टॉल आलेले असतात त्यांना त्यांची आखणी, त्याचबरोबर त्यांना विद्युत पुरवठा, पाण्याचे टँकर्स आणि पाण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा, रस्त्याची स्वच्छता, रस्त्यावरच्या लाईट व्यवस्था या सगळे नियोजन येरमाळ्याच्या ग्रामपंचायतच्या वतीनं पूर्ण करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अग्निशामक असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल आणि इतर जेवढ्या काही सोयीसुविधा करता येतील तेवढे भाविकाच्या येण्याच्या दृष्टीने व त्यांना कुठली गैरसोय होऊ नये या दृष्टीनं ग्रामपंचायतनं यावर्षी 2026ला सगळी तयारी केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूर्ण जोरात तयारी चालू आहे. थोडंसं युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा असं वाटत होता, परंतु कलेक्टर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ते पण गॅस सिलेंडर गॅस एजन्सीधारकांना, डीलरना उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना, हॉटेल चालकांना गॅसची सुविधाही चांगल्या प्रमाणे उपलब्ध झालेली आहे. त्या दृष्टीनेही कुणीही काळजी करण्याची गरज नाही, त्या पद्धतीने सगळी सोय झालेली आहे. त्याचबरोबर ST महामंडळाच्या मंडळाकडूनही बसेसची चांगल्या मोठ्या प्रमाणावर भाविकांना येण्या जाण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच पोलीस यंत्रणेकडून पोलीस कुमक, पोलीस फौजफाटा पण चांगल्या पद्धतीनं आलेला आहे. त्याचबरोबर रस्त्याचे रहदारीची ट्रॅफिकची व्यवस्थाही चांगल्या पद्धतीने केलेली आहे. रस्त्याचे मार्गही थोडेफार बदलण्यात आलेले आहे, जेणेकरून भाविकांना येरमाळ्याला येडेश्वरीच्या मंदिरासाठी दर्शनासाठी येण्यासाठी कसलीही गैरसोय होणार नाही यासाठीही पूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याचबरोबर येडेश्वरी देवस्थान ट्रस्टने देखील त्यांच्या पद्धतीने मंदिराच्या अवतीभोवती चांगल्या सोयीसुविधा तयार करून भाविकांसाठी ठेवलेला आहे. त्याचबरोबर येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने पाण्याचे टँकर्स वेगवेगळ्या भागामध्ये, जवळपास ही येडेश्वरीची यात्रा ही मंदिरापासून, चुन्याच्या रानापासून ते थेट आमराईपर्यंत जवळपास 5 किलोमीटर अंतराच्या परिसरात पसरलेली असते आणि पसरलेली यात्रा ज्या त्या ठिकाणी त्यांना पाण्याची सोय व्हावी या दृष्टीनं गावातील जे काही शेतकरी असतील किंवा ग्रामस्थ असतील यांनीही आपले बोर्स किंवा आपल्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून भाविकांना देण्याची सोय केलेली आहे. त्याचबरोबर टँकरही आपले सर्व ठिकाणी पोचून लोकांना, भाविकांना ज्या ठिकाणी त्यांनी मुक्कामाची सोय केलेली आहे, त्यांना सोय केलेली आहे त्या ठिकाणी उपलब्ध टँकरद्वारे पाणी पुरवठा, स्वच्छ पाणी पुरवठा केलेला आहे. त्याकरिता आरोग्य खात्याने निर्जंतुकीकरण म्हणजे औषध फवारणी करूनही त्या पद्धतीने केलेलं आहे. तसेच पालखी मार्गाची स्वच्छता आणि ज्या ठिकाणी काही अडचणी असतील त्याही ग्रामपंचायतनं पूर्ण केलेल्या आहेत. अशा पद्धतीने ग्रामपंचायतच्या आणि सर्व विभागाकडून करून घेतलेली तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. आता विषय असा आहे की येरमाळा यात्रा ही महाराष्ट्रामध्ये जवळपास 5व्या क्रमांकाची मोठी यात्रा आहे आणि 5व्या मोठे क्रमांकाची यात्रा असून जसं की पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, अहिल्यानगर असेल, माळेगाव असेल, त्याप्रमाणे शासन या यात्रेकडे कसलेही लक्ष देत नाही आणि या यात्रेला महाराष्ट्र शासनाचा 1 रुपयाही निधी उपलब्ध नाही. जवळपास ही यात्रा ग्रामपंचायत म्हणजे स्टॉल्स आलेल्या दुकानदाराकडून मिळालेल्या तुटपुंजा निधीतून ही यात्रा भरवते. त्याकरिता इतकी मोठी अफाटी यात्रा असताना, 5व्या क्रमांकाची यात्रा असताना फक्त महाराष्ट्र शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे व निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे ही यात्रा जवळपास विस्कळीतपणाचं स्वरूप येण्याच्या दृष्टीनं तयारीत आहे. कारण का तर प्रामुख्याने असं आहे की 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये महिला भाविक जे असतात
त्यांना पोर्टेबल सुलभ शौचालयाची सोय नाही, त्यानंतर मोबाईल शौचालयाची सोय नाही. ही महिला भाविकासाठी अतिशय कुचंबण्याची गोष्ट आहे. याकरिता शासन कसलंही लक्ष देत नाही. त्याचबरोबर कुस्ती 5व्या क्रमांकाची यात्रा म्हटल्यानंतर कुस्ती ही मोठ्या बलाढ्य प्रमाणात असायला हवी आहे. फक्त पंचायत समितीच्या पंचायत सेसमधून फक्त 50,000 रुपये ही फक्त यात्रेसाठी मिळाले जातात. 50,000त यात्रा कसलीही होत नाही. याकरिता महाराष्ट्रातून कुठलेही मोठे मल्ल इथं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कुस्तीचं प्रमाण हे छोट्याशा प्रमाणात आहे. त्याचबरोबर पशुप्रदर्शन महाराष्ट्रातून असंख्य लोकांचे फोन येतात की आम्ही आमचं पशुधन स्पर्धेसाठी आणावं का. आम्ही अक्षरशः नाही म्हणून सांगतो, कारण निधीच नसल्यामुळे पशुधनाला बक्षीस देण्यासाठी किंवा त्यांच्या स्पर्धात्मक त्यांची निवड करण्यासाठी तुटपुंज्या निधीतून कसं भागणार याकरिता ही पशुप्रदर्शन ही पूर्ण असं मोठ्या प्रमाणात भरलं जात नाही. ते एक खंत व्यक्त करण्यासारखी गोष्ट गावकऱ्याच्या दृष्टीने, ग्रामपंचायतच्या दृष्टीने आहे. ग्रामपंचायत तब्बल 20 वर्ष झाले या शासनाकडे पाठपुरावा करते आहे की फक्त यात्रेसाठी किमान 50 लाख रुपयाचा निधी या यात्रेच्यासाठी उपलब्ध करावा, जेणेकरून ही यात्रेत भाविकांची सोयीसुविधा खूप चांगल्या प्रमाणे करता येऊ शकते. उन्हाळ्याचे चैत्र पौर्णिमेचे एप्रिलचे महिना असल्यामुळे या ठिकाणी खूप ऊन तापलेले असते. त्यांना निवाऱ्याची गरज असते. निवारा करता येऊ शकतो. कुस्त्या मोठ्या प्रमाणात भरू शकतात. पशुप्रदर्शन चांगल्या पद्धतीने भरू शकतात. सांस्कृतिक कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतात. हे जे विधिवत धार्मिक कार्यक्रम आहेत तेही अतिशय तुटपुंज्या निधीमुळे फारसे चांगल्या प्रमाणात होत नाही. त्याकडे भाविकांची सुद्धा या गोष्टीतून किंवा यात्रेकरूंची या गोष्टीसाठी नाराजी व्यक्त होते. आणि आम्हीही 20 वर्ष झाले शासन दरबारी मागणी करतो, तरीही याला कुठल्याही आमदारानं किंवा कुठल्याही मंत्र्यानं याकरिता कुठलीही दखल दिलेली नाही. जसं की माळेगावला विलासराव देशमुख साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी की तिथल्या माळेगावच्या यात्रेसाठी ZP मंत्रिमंडळामध्ये 25 लाख रुपयाची तरतूद केली होती आणि ती दरवर्षी उपलब्ध असते. त्याप्रमाणे आम्ही कितीतरी दिवस याची मागणी करत आहोत, परंतु आम्हाला कसलाही निधी न मिळाल्यामुळे अक्षरशः यात्रेत भाविकांची व यात्रेची गैरसोय होते. कारण का, यात्रेकरूचं वाढतं प्रमाण पाहता त्यांना त्यांच्या सोयीसुविधा देणं खूप गरजेचं आहे. जसं की मी म्हटलं, शौचालय, पोर्टेबल शौचालय, पंढरपूरला अक्षरशः पूर्ण महाराष्ट्राचं शासन अधिकारी प्रशासन पूर्ण तिथं थांबून ती सगळ्या सोयी उपलब्ध करून लोकांच्या भाविकाची सोयी करतं. तसं इथं शासन प्रशासन अतिशय नकारात्मक भूमिकेमुळे कोणीही लक्ष देत नाही. आणि याकरिता आता कसं होतं आहे की आमदार कुठल्या तरी पार्टीचा असतो, पालकमंत्री वेगळ्याच पार्टीचा असतो आणि शासन तिसरंच असतं. यामुळं असा अवमेळ झाल्यामुळे या यात्रेकडे कुणीही आतापर्यंत नीटनेटकं असं लक्ष दिलेलं नाही. ते देणं खूप गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळातले लोक किंवा आमदार असतील, खासदार असतील किंवा कुणीही लोकप्रतिनिधी असतील, ते काही 2.5 वर्ष 5 वर्ष काय कालावधी करता असतात. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हाधिकारी, त्यानंतर उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार किंवा जे काही संबंधित संधी अधिकारी आहेत यांनी या यात्रेकडे लक्ष देऊन किंवा आयुक्तांनी या यात्रेकडे लक्ष देऊन भाविकाच्या सोयीसाठी मंत्रिमंडळामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये या निधीची तरतूद करणं गरजेचं आहे. कारण यात्रा पार पाडण्यासाठी महसूल विभागाचा खूप मोठा हातखंडा असतो. त्यांनाच ह्या अडचणीचे सामोरे जावं लागतात आणि असंख्य डिपार्टमेंट फक्त ग्रामपंचायतकडे या निधीच्यासाठी बघतात, परंतु ग्रामपंचायतकडे अपुरा निधी असल्यामुळे या एवढी लोकांची सोयीसुविधा होऊ शकत नाही. तरी कृपया माझी शासनाला मागणी आहे की कृपया यात्रेसाठी किमान 50 लाख रुपयाचं अनुदान दरवर्षी उपलब्ध करून द्यावं आणि यात्रेची चांगली सोय करावी एवढी विनंती करतो.